मुंबई महानगरपालिकेत अजितदादांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी गोंधळ झाला. नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांकडून गोंधळ घातला. नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा सांगितला. सरकारने विमानाच्या 5,000 तासांपैकी केवळ 1,800 ते 2,000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. उर्वरित 3,000 तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला. अजित पवारांचा जीव मेटाकुटीला आणला. पक्ष सोडून जाईल इतका जीव नकोसा करायचा तर भाजप हा पक्ष नसून छळ छावणी असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. राहुल शेवाळे यांच्यासोबत शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी भाजपची नावं ठरली असल्याची सूत्रांनी माहिती दिली. रामदास आठवले, विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. शरद पवार यांच्यासोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे. राज्याच्या भाजप कार्यकारिणीची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा करण्यात आली. कृष्णराज महाडिकांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. गोपीचंद पडळकर, सुजय विखेंसह 12 प्रदेश उपाध्यक्ष नेमण्यात आले. जपानी तरुणी मराठीत बोलत असल्यानं राज ठाकरेंनी कौतुक केलंय. परक्यांना कळतं मात्र स्त्रियांना कळत नाही. मराठी अर्थजनाची भाषा बनूया असं केल्यानं मराठीशिवाय पर्याय उरणार नाही अशी पोस्ट राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली. मराठी शिवा सकाळ. भाजपला ईव्हीएममधून विजयाची गुरुकिल्ली सापडली. त्यामुळे भाजपला ईव्हीएम प्रिय आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. दरम्यान भाजप निवडून आल्यानंतर मोठं मोडतात असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना दिलं. भाजपला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते असा सवाल आदित्य ठाकरेंनी पुन्हा विचारलाय. स्थगिती देऊन आनंदानं कारभार करायचा असेल तर अधिवेशन बंद करा अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. राज्यातील 22 जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. तर 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली. त्यामुळे 22 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित राहणार आहेत. बिश्नोई गँग ठाण्यात सक्रिय होत असल्याची माहिती मिळते. ठाण्यातील एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. व्यापाऱ्याकडे 10 कोटीच्या खंडणीची मागणी बिश्नोई गँगकडून करण्यात आली. व्हॉट्सअप कॉलवरून व्यापाऱ्याला धमकी देण्यात आली. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि आमदार या आंदोलनात उपस्थित होते. डोंबिवलीतील आयरे गावात परिसरात समर्थ कॉम्प्लेक्स इथं रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींना दिलासा द्या अशी भूमिका भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी घेतली. नागरिकांच्या प्रश्नावर भाजपकडून बैठक पार पडली. बैठकीत दीपेश म्हात्रेंनी उल्हासनगरच्या धर्तीवर शासन निर्णय काढून संबंधित इमारती अधिकृत करण्याची मागणी केली. आणि भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन केले. एआय समिटमधील युथ काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध करण्यात आला. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत निषेध केला. कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी आणि परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांमुळे स्थानिक भूमिपुत्र मच्छीविक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या संदर्भात कोळी समाजाच्या शिष्टमंडळानं केडीएमसी महापौरांना निवेदन देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या 60% कर वाढीविरोधात शिवसेना आक्रमक झाली. मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भीक मागो आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग 7व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. पैसा क्षेत्रातील 17 संवर्गामधील नियुक्तीला पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे. डोंबिवलीच्या आयरेगाव ठावरीपाडा दिवशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. स्थानिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागते. पाण्यासाठी नागरिकांना 200 रुपये मोजावे लागतात. तब्बल 80,000 मराठी शाळा बंद आहे. शिक्षकांनी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रश्नाकडे शासनानं सामाजिक प्रश्न म्हणून बघून जीआरमध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. फेब्रुवारीपासूनच उन्हाचा झळा लागू लागला. एप्रिल महिन्यात तर उन्हाळा आणखी तापदायक होऊ शकतो. त्यामुळे 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा मार्चमध्येच ठेवा अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी केली. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आयव्हीएफ सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकरांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बदलापुरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. मात्र या इमारतीच्या तोडकामामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूळ आणि वायू प्रदूषण होतं. नियमांचं उल्लंघन करून चालणाऱ्या कामांमुळे हवेची गुणवत्ता खालावते.
मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जरांगेंचे मुंबईतील आंदोलन संपल्यावर तात्काळ हैदराबाद गॅझेटेड लागू करू, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. मात्र तब्बल 6 महिन्यानंतरही या गॅझेटच्या अनुषंगानं कार्यपद्धती राज्य सरकारनं ठरवली नाही. मुस्लिम आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात 9 मार्चला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 9 मार्चला महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत हरियाणा सरकारच्या खात्यांमधून 590 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय. बँक कर्मचाऱ्यांनी आणि बाहेरच्या काही व्यक्तींनी मिळून हरियाणा सरकारच्या खात्यांमधील रक्कम काही लोकांच्या खात्यात वळती केली. पश्चिम रेल्वेवर लवकरच 18 डब्याच्या लोकलच्या चाचण्या होणार आहेत. 15 डब्याच्या लोकल फेऱ्याही आता पश्चिम रेल्वेवर सुरू होतील. तसंच स्वयंचलित दरवाजे असलेल्या 18 डब्याच्या लोकल सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमधून 10 महिन्यात 120 कोटी 19 लाख प्रवाशांनी प्रवास केला. दर महिन्याला सरासरी 12 कोटी प्रवासी लोकलचा प्रवास करत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं मागील 6 वर्षात 85,800 टन गवताची वाहतूक केली. लष्करी जनावरांसाठी खाद्य म्हणून तसेच विविध उपक्रमांसाठी हे गवत पुरवण्यात आले. यामधून रेल्वेला 11 कोटी 54 लाखांचा महसूल मिळतोय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुमारे 1,300 कोटींच्या निधीतून विविध पूल आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत. शहरातील 28 प्रमुख रस्त्यांवर सध्या एकाच वेळी कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय होती. मात्र 15 मार्चपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबईच्या राणीच्या बागेत थेट गुजरातेतून सिंह आणण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. राणीच्या बागेसाठी सिंहाची मागणी करणारं पत्र महापौर ऋतू तावडे लवकरच गुजरातच्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना देणार आहे. तळोजा पोलिसांनी तब्बल 1 कोटींहून अधिकचे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी 2 जणांना अटक केली. तळोजा शहरातील गोट कॅम्प परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडून 59 लाखांचं अफू आणि 43 लाखांचा इतर ड्रग्जचा साठा जप्त केला. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय. पालघरच्या सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकलाय. कारवाईत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवत राज्यातील अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील 43 तरुणांनी तक्रार दाखल केली आहे. यो टोळीतील प्रमुख आरोपी महिला असून महापालिकेत शिपाई पदावर नियुक्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं आत्महत्येचा प्रयत्न केला. 10 बियर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेचा श्रीनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे. कांदिवली पश्चिम चारकोप परिसरात पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला डंपरनं धडक दिली. सुदैवानं दुचाकी चालकाचा जीव वाचलाय. तर या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.